तर नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदू व्यक्तीबद्दल। होय, ज्या देशामध्ये हिंदू लोकसंख्या फक्त 2% कमी आहे, तिथे एक असा हिंदू आहे ज्याचं नाव संपूर्ण पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध आहे, दीपक परवानी। मंडळी, ते फक्त एक उद्योगपती नाही तर पाकिस्तानच्या फॅशन विश्वातलं एक मोठं नाव सुद्धा आहे। दीपक परवानी यांचा जन्म 17 जानेवारी 1973 ला सिंध प्रांतामधील मीरपूर येथे या खास शहरामध्ये झाला। ते सिंधी हिंदू समाजातून येतात। लहानपणापासूनच त्यांना डिझायनिंग आणि क्रिएटिव्ह क्षेत्राची आवड होती। पाकिस्तान सारख्या मुस्लिम बहुल देशामध्ये राहून त्यांनी आपली ओळख निर्माण केली, हे खरंच प्रेरणादायक आहे। 1994 मध्ये त्यांनी दीपक परवानी ब्रँड सुरू केला। सुरुवातीला पुरुषांसाठी कपड्याचं डिझायनिंग करत होते, पण नंतर त्यांनी महिलांसाठी वधू आणि वरांच्या पोशाखात ही आपली खास छाप उमटली। त्यांच्या पोशाखांची खासियत म्हणजे पारंपरिक आणि मॉडर्न डिझाइन यांचं अचूक मिश्रण। त्यामुळेच पाकिस्तानातील नामांकित सेलिब्रिटी, राजकारणी आणि उच्चभू लोक त्यांचे ग्राहक आहेत। त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ही नाव कमवलेलं आहे। इंडिया फॅशन वीक, मिलन फॅशन वीक अशा अनेक शो मध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे। दीपक परवानी यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत। त्यांना पाकिस्तान सरकारकडून ही लक्स स्टाईल अवॉर्ड, डिझायनर ऑफ द इयर असे सन्मान मिळालेले आहेत। मंडळी, ते फॅशन डिझायनर असले तरी ते सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत। ते हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करताना अनेकदा पाकिस्तानच्या संसदेतही सहभागी झालेले आहेत। मंडळी, त्यांची अंदाजे संपत्ती $20 दशलक्ष म्हणजे भारतीय रुपयामध्ये जवळपास 160 कोटींपेक्षाही जास्त आहे। त्यांचे स्वतःचे स्टोअर्स कराची, लाहोर आणि इस्लामाबादमध्ये देखील आहेत। मंडळी, त्यांची लाईफस्टाईल अत्यंत एलिगंट असूनही ते साधेपणात विश्वास ठेवतात। आता त्यांच्या आयुष्यामध्ये जर संघर्ष बघितला तर एक हिंदू म्हणून पाकिस्तानमध्ये यशस्वी होणं हे सोपं नव्हतं। त्यांना अनेकदा धार्मिक टीका, सामाजिक दबाव आणि भेदभावाचा सामना करावा लागला, पण त्यांनी कधीच हार मानलेली नाही। ते म्हणतात, मी आधी पाकिस्तानी आहे, मग हिंदू। माझा धर्म वेगळा असू शकतो, पण माझं देशप्रेम शुद्ध आहे। दीपक परवानी हे उदाहरण आहे की कष्ट, कल्पकता आणि चिकाटी याच्या जोरावर कोणत्याही देशात, कोणत्याही समाजात यश मिळवता येतं। ते आज पाकिस्तानमधल्या नव्या पिढीसाठी आयकॉन बनलेले आहेत, फॅशनसाठी आणि सहिष्णुतेसाठीही। आपल्यालाही यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे। तर मंडळी, हा होता पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदू दीपक परवानी यांचा प्रवास। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन प्रेरणादायक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत रहा अपडेट इमेज।